मस्त कुरकुरीत आतून एकदम नरम सॉफ्ट भाज्यांनी भरलेली स्टफिंग आणि वरून हा कुरकुरीत ब्रेड क्रम्स। आज मी मस्तपैकी व्हेज कटलेट्स बनवलेले आहे। म्हणजे आता बघा, संक्रांतीमध्ये आपण हळद कुंकू वगैरे ठेवतो किंवा छोटी मोठी घरामध्ये पार्टी असते, कोणी पाहुणे गेस्ट अचानक येतात, अशा वेळेस ना तुम्ही हे व्हेज कटलेट्स बनवून सर्व करू शकतात। आणि संक्रांतीचे दिवस आहे त्यामुळे ते हळद कुंकू हे तर आपल्या घरोघरी असतंच, त्यावेळेससुद्धा तुम्ही हे करू शकता। तर बघू शकता इतके क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून इतके छान नरम सॉफ्ट स्टफिंग आहे, खाता क्षणी प्रत्येकाला आवडेल इतके छान हे व्हेज कटलेट्स बनतात। तर आज मी सोप्या पद्धतीने तुम्हाला व्हेज कटलेट्स बनवून दाखवते। तर चला बघूया आपण याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा। तर इकडे बघा, मी एक मोठा बटाटा कुस्करून घेतला, 1-1.5 बटाटे असे कुस्करून घेतलेत। बटाटे थोडे शिजवून मग त्याला असे मॅश करायचे। त्यानंतर इकडे थोडासा ब्रेड क्रम घ्यायचा, ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आणि मिक्सरमध्ये याचा असं जरा चुरा करून घ्यायचा, म्हणजे ब्रेड क्रम तयार होतो। त्यानंतर इकडे मी घेतलेत व्हेजिटेबल, सगळे व्हेजिटेबल, पत्ताकोबी, गाजर, शिमला मिरची, असे सगळे जे पण आवडतील ते भाज्या। आता व्हेज कटलेट आहे म्हणून आपण सगळ्या व्हेज म्हणजे भाज्या टाकायच्या बारीक चिरून। त्यानंतर इकडे थोडासा कांदा, कोथिंबीर हे बारीक चिरून घेतलेत, म्हणजे हा व्हेज कटलेट आहे याच्यामध्ये भाज्या टाकायच्या बारीक चिरून। तर मी थोड्याशा भाज्या घेतल्यात चिरून। आता सुरुवातीला ह्या सगळ्या भाज्या, इकडे मी गाजर, शिमला मिरची, पत्ताकोबी टाकलेली आहे, तुम्ही टमाटा वगैरे सुद्धा वापरू शकता। आता ह्या भाज्यांना जितक्या लागतील तितक्या तुम्हाला आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करा। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे सुद्धा टाकायचं। इतके भारी वाटतात ना हे व्हेज कटलेट खायला, सगळ्या भाज्याचं प्रोटीन असतं याच्यामध्ये, लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। हे थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकलाय, थोडी कोथिंबीर टाकली आणि भाज्या टाकल्यात। आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे, चवीनुसार मीठ टाकून घेते। त्यानंतर थोडंसं आपण इथं जिरे टाकलेले आहेत। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडेसे आपण इकडे हळद टाकणार आहोत। त्यानंतर इकडे थोडा लाल मसाला टाकायचा आणि थोडासा धना पावडर टाकायचं, बस। आता आपलं हे सगळं साहित्य चोळून घ्यायचं जरा हाताने, व्यवस्थित एकजीव करायचे, म्हणजे सगळ्या भाज्या बटाट्यासोबत मसाले हे सगळे एकजीव होतात। चवीनुसार मीठ पण टाकायचं आणि अर्धा लिंबू पिळायचं। इकडे मी अर्धा लिंबूचा रस घेते आणि काय होतं, छानपैकी चटपटी स्वाद येतो कटलेट्सला। तुम्ही चाट मसाला टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता किंवा असा थोडासा लिंबू रस टाकू शकता। आता हे सगळं परत एकदा व्यवस्थित एकजीव करायचं, म्हणजे लिंबाचा थोडा चटपटीतपणा याच्यामध्ये तयार होतो। आता आपण एक घोळ तयार करणार आहोत, त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं। हे बघा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी टाकून ह्याचा एक घोळ तयार करायचा। हे अशा पद्धतीने ह्याला घोळ बनवायचा आहे कॉर्नफ्लॉवरचा। हे बघा, असा घोळ तयार होतो। पाण्यामध्ये कधी कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचा, अगोदर कॉर्नफ्लॉवर टाकायचा आणि मग वरून थोडं थोडं पाणी टाकून मग असा घोळ तयार होतो व्यवस्थित। आता एका जरा साईडला ठेवून घेऊया, थोडंसं पाणी अजून ॲड केलं याच्यामध्ये। आता हा ब्रेडचा चुरा जो आपण तयार केला आहे तो काढून घेऊया एका प्लेटमध्ये। ब्रेडचे स्लाइस असे तोडून मिक्सरमध्ये असे बारीक करून घ्यायचे, मग ब्रेड क्रम्स तयार होतो। आता आपण काय करायचं, हे जे आपण बटाट्याचं सारण तयार केलं आहे बघा, भाज्या वगैरे टाकून, ते थोडं थोडं उचलायचं आणि याच्या अशा वड्या बनवायच्या, गोल वड्या बनवायच्या, म्हणजे टिक्कीचा आकार द्यायचा। तळहातावर पहिलं सुरुवातीला असं चारी बाजूने व्यवस्थित मॅश करायचं आणि मग हलक्या हाताने प्रेस करायची, एक वडी बनवायची। सेम हे बघा, खूप सोपी प्रोसेस आहे। ह्या अशा वड्या एकदम पण बनवून तुम्ही ठेवू शकता किंवा एक वडीसुद्धा तयार करून डिप करू शकता। तर मी जरा सुरुवातीला 2-4 करून घेते पटापटा। हे बघा, एक थोडेसे असे गोळे उचलायचे आणि मग हलक्या हाताने जरासं गोल घुमवून प्रेस करायचं, बस। एवढीच प्रोसेस आहे वडी बनवायची, सिंपल आहे, सोप्या पद्धतीने बनली जातील। पाहू शकता तुम्ही आपले हे वड्या किती छान तयार झालेल्या आहेत, म्हणजे टिक्की। आता हे सगळ्या जरा करून घेते, इतक्या अशा मी करून घेतलेल्या आहे सुरुवातीच्या, आणि अजूनही थोडंसं भाज्याचं बॅटर राहिलेलं आहे, पण ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। आता हे जे घोळाचं पाणी ना कॉर्नफ्लॉवरचं, हे प्रत्येक वेळेस जरासं मिक्स करायचं। काय होतं, कॉर्नफ्लॉवर तळाला चिटकलं जातं आणि वर सगळं पाणी राहू शकतं, त्यामुळं असं मिक्स केलं की पुन्हा ते कॉर्नफ्लॉवर एकजीव होऊन जातं पाण्यामध्ये आणि मग परफेक्ट बॅटर तयार होतो। तर काय करायचं, एक टिक्की अशी उचलायची आणि ह्या कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये भिजून काढायची। हे बघा, हे अशी हलक्या हाताने याला भिजून घ्यायचं
आणि ओली असतानाच लगेच ब्रेड चुऱ्यावर अशी डीप करायची, हे बघा. आणि याची कोटिंग करायची चारी बाजूनी ब्रेड चुऱ्याची. बस ह्याला असं हलक्या हाताने, ओली असते ना त्यामुळं लगेच हा ब्रेड चुरा पॅक होतो त्याच्यावर. हे बघा, तुम्ही पोहेसुद्धा बारीक करून त्याचासुद्धा क्रम करू शकता जर ब्रेड वगैरे नसेल. हे बघा, असं चुरा याच्यावर डीप करायचं आणि हलक्या हाताने याला दाब द्यायचा. बस झाली आहे बघा आपली ही कुरकुरीत अशी ही टिक्की तयार. आता ही फ्राय झाल्याच्यानंतर खूप छान वाटणार आहे. तर अशा सगळ्या ह्या ज्या आपण व्हेजिटेबल टिक्क्या बनवल्यात ना, त्या सगळ्या एक एक करून सेम प्रोसेसनी करायच्या. तर पुन्हा एकदा अशी व्हेज टिक्की आपली उचलायची आणि याला कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात भिजवायची आणि मग लगेच ओली ओलीच ह्याच्यावर ठेवायची. लगेच वरून ब्रेड चुरा टाकायचा आणि चारी बाजूनी याला दाब द्यायचा. हलक्या हाताने प्रोसेस करायची ही, नाही तर तुटली जाऊ शकते वडी आपली. बस हे बघा, झाली का नाही परफेक्ट अशी बनवायची. अशा सगळ्या करून घ्यायच्या व्यवस्थित. जेवढ्या पण सुरुवातीला फ्राय करायच्या तेवढ्या सगळ्या करून घ्यायच्या. हे बघा, ह्या अशा मी सगळ्या फ्राय केलेल्या आहेत. आणि तेल गरम करून स्लो गॅस करायचा, अजिबात हाय फ्लेम नको आहे आपल्याला. अगदी स्लो गॅसवर याला एक एक वडी ठेवायची. आता तुमचा पॅन जसा लहान मोठा आहे त्यानुसार ह्या टिक्क्या फ्राय करून घ्या. तर मी ह्या पॅनमध्ये, म्हणजे खूप जुना पॅन आहे, याच्यामध्ये मी फ्राय करते. हे बघा, अशी एक एक टिक्की ठेवायची आणि गॅस स्लो ठेवायचा. थोड्याशा तेलामध्ये तुम्ही पाहू शकता, तेलसुद्धा जास्त नाही आहे इकडे. थोड्याशा तेलामध्ये आपण ह्याला फ्राय करणार आहोत. ह्याला तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, डीप फ्राय पण करू शकता आणि असं शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. बघा, खालची साईड कडक झाली ना, लगेच आपल्याला कळून येतं ती खालची साईड कडक झाली की 2 चमच्याच्या साहित्याने किंवा जमलं तर 1 चमच्याच्या साहित्याने तुम्ही असं पलटी करायचं. बघा, हे असे सुटल्या जातात, समजून जायचं खालची साईड ही आपली कडक झालेली आहे टिक्कीची. बस परफेक्ट. बघा किती सुंदर रंग आलाय का नाही, एकदम छान वाटते का नाही. बघा, हे व्हेजिटेबल कटलेस आपलं किती भारी दिसतोय. बस इतका सुंदर असा चॉकलेटी रंग येईपर्यंतच याला फ्राय करायचं. म्हणजे ह्या गरम तेलामध्ये भाज्या तर शिजल्या जातात, वरून जो ब्रेड क्रम्स लावला आहे ना त्याच्यामधला जो क्रिस्पीपणा आहे ना तो खूप चांगला भाजतो. हे बघा, ह्याला लगेच अलटी पलटी करायची, घाई करायची नाही. थोडा वेळ ह्याला कडक होऊन द्यायचं आणि मगच लगेच पलटी करायची. बस हलका हाताने असं दाब द्यायचं, म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित ते फ्राय होतात. आणि तेल खूपच कमी मी इकडे वापरलं, अजिबात तेलाचा पण वापर केलेला नाही आहे. आणि परत एकदा आपण ह्याला जरा चेक करूया. चमच्याच्या साहाय्यानेच याला सुरुवातीला चेक करायचं. अगोदर बघायचं की ही खालची साईड कडक झाली का नाही, अशी निष्ठच राहिली की मग याला पलटी करायचं. बस आता ही परफेक्ट तयार झाल्यात बघा आपले हे व्हेज कटलेस. आता ह्याला मी पलटी करून घेते व्यवस्थित दोन्ही चमच्यानी. हे बघा, दोन्ही बाजूनी किती सुंदर रंग आलाय का नाही, एकदम छान असे कुरकुरीत भाजलेत का नाही व्हेज कटलेस. बस एवढा रंग चढेपर्यंतच ह्याला भाजायचं आणि मग काढून घेऊया आपण. आता हे आपण कटलेस कडक होऊन द्यायचे आणि मग काढायचे. तुम्हाला जर वाटलं की अजून थोडा कडकपणा ह्याच्यामध्ये हवा आहे तर अजून तुम्ही याला कडक करू शकता, पण जास्त नाही करायचं, नाही तर करपले जाऊ शकतात. आता मी हे काढून घेते. हे बघा, तुम्ही आपले हे व्हेज कटलेस किती छान झालेत का नाही. वरचा ब्रेड क्रम बघा किती मस्त भाजला गेलेला आहे, अजिबात तेलामध्ये ब्रेड असा सुटला नाही चुरा वगैरे. तसे सुंदर आपले हे व्हेज कटलेस तयार झालेत बघा, मस्त वाटतात ना. असेच आता आपण दुसरे पण फ्राय करून घेऊया. तेल पाहू शकता तुम्ही किती थोडंसं वापरलं आहे, अजून थोडंसं टाकते, पण जास्त वापर केला नाही आपण तेलाचा. आणि ब्रेडचा चुरा अजिबात तेलात सुटला नाही, बघू शकतात. अशी एक एक टिक्की घ्यायची, कारण ओले असतानाच आपण हा ब्रेड क्रम ना त्याला डिप केला आहे, त्यामुळं तो पॅक झाला आहे, अजिबात निसटत नाही आहे तेलामध्ये. आता ह्यासुद्धा मी सेम प्रोसेसने फ्राय करून घेते. थोडा वेळ द्यायचा आणि मगच पलटी करायची. खालची साईड अशी कडक झाली, सुटली की मगच पलटी करा. हे असं हलक्या हातानेच प्रोसेस करायची, कारण आपण एवढी मेहनत करतो, वाया जायला नको, त्यामुळं घाई नको कुठल्याच गोष्टीची. आणि बस आता परत एकदा खालची साईड ह्याला चांगली फ्राय करून द्यायची आणि मगच पलटी करायची. आता दोन्ही साईड व्यवस्थित भाजून निघलेल्या आहेत. आता हे सुद्धा मी कटलेस चेक करते आणि काढून घेते प्लेटमध्ये. मस्त दाब दिलेला आहे.
कटलेसला आणि काढून घेतले बघा. हे सुद्धा परफेक्ट झालेले आहेत आपले हे व्हेज कटलेस तयार. बस परफेक्ट झालेत बघा. आता गरमागरम आपण प्लेटमध्ये काढूया. टिश्यू पेपरवर काढून घेऊया. अजिबात तेलकटपणा तुम्हाला दिसत नसेल बघा. किती सुंदर एकदम भारी वाटतात का नाही. अगदी हॉटेलसारखे व्हेज कटलेस तयार झालेले आहेत खाण्यासाठी. बघा किती सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत हे व्हेज कटलेस. तुम्ही असे नक्की बनवा. आणि तुम्हाला मी जवळून दाखवते एक व्हेज कटलेस उचलून. तर हे असे व्हेज कटलेस ना ह्या हळदी कुंकामध्ये किंवा घरी कोणी पाहुणे रावळे आले, फ्रेंड वगैरे आले, तर अशा वेळेस तुम्ही त्यांना हे स्नॅक्स म्हणून नाश्त्याला वगैरे देऊ शकता. हे बघा ह्याचा वरचा ब्रेड क्रम बघा किती छान क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे का नाही. तुम्ही जवळून बघू शकता. इतके सुंदर झालेले आहेत आपले हे व्हेज कटलेस. तर इतके भारी वाटतात ना. हा वरचा जो कुरकुरपणा म्हणजे क्रिस्पीपणा असतो ना, तो अगोदर आपल्याला खाता वेळेस जाणवतो आणि मग आतून सगळ्या भाज्याचा फ्लेवर जाणवतो. तर आपण ह्याला जरा तोडून बघूया. तर हे बघा इतकं छान कडक झालेत ना, तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त वाटतात का नाही. बघा आतमध्ये सगळ्या भाज्या बटाटं वगैरे इतकं भारी वाटतं खाता वेळेस. आणि वरून हा क्रिस्पीपणा अप्रतिम चव लागते ह्या व्हेज कटलेसची. तर करून नक्की बघा. आता आपण ह्याला ना केचपसोबत खाऊन बघूया. चहासोबतसुद्धा खाऊ शकता, दहीसोबत खाऊ शकता. मस्त वाटतं. कशासोबतही खाऊ शकता किंवा असंही याला सिम्पल खाऊ शकता. मस्त असं केचपसोबत डिप करायचं आणि कुणालाही हे प्लेट सर्व केलं ते आवडीने फिनिश होईल. इतकं छान लागतात. तर ह्या संक्रांतीमध्ये हळदी कुंकू जर तुम्ही ठेवला असेल घरी तर नक्की हे करून बघा. सगळेजण आवडीने खातील आणि तारीफ पण भरभरून करतील. आणि हो, तुम्हा सगळ्याला संक्रांतीच्या खूप खूप मनोभावाने शुभेच्छा. असंच तुम्हाला सुख समाधान मिळत राहो. आणि बघा हे असे व्हेज कटलेस नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांच्या टिफिनसाठी, स्नॅक्ससाठी, नाश्त्यासाठी सुद्धा खूप छान आहे. किंवा काही पार्टी वगैरे ठेवली घरामध्ये, कोणी गेस्ट येणार असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये हे बनवू शकता आणि पार्टीमध्ये एन्जॉय करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही व्हेज कटलेसची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि खरंच खूप भारी लागले मला हे खाता क्षणी. क्रिस्पीपणा, आतून भाज्याचा एक चव म्हणजे अप्रतिम कॉम्बिनेशन झाले. तर व्हेज कटलेस नक्की करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा.